आज बनवणार आहोत आपण झणनाट अशी कांद्याची चटणी। त्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि एकदम कांदा असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। अजिबात ओबडधोबड कांदा चिरायचा नाही। ही चटणी आपण भाकरी सोबत खाऊ शकतो आणि ही चटणी जेव्हा आपल्याला खायची आहे तेव्हाच बनवू शकतो, बनवून ठेवू शकत नाही। खायच्या टायमिंगला ही चटणी आपण बनवू शकतो। जेवताना या चटणीमुळे जेवणाचा आनंदच वेगळा होतो। तुम्ही जर एक ट्राय केला नसाल तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा। अशा पद्धतीने बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने याला छोटं छोटं करून घ्यायचं आहे। एकदम मोठं अजिबात ठेवायचं नाही, चांगलं लागत नाही ना खायला मोठं केल्यानंतर, त्यामुळे छोटे छोटे असे एकदम करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एका बॉईल मध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर चवीपुरतं मिरचूट टाकायचं आहे। ज्याप्रमाणे आपण खातो त्याप्रमाणे मिरचूट टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मीठ पण चवीप्रमाणेच टाकायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं। जास्त टाकल्यानंतर खरट होतं, त्यामुळे कमी मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट असं मस्त असं शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ते वाटून घेतलेले आहेत, ते 2 चमचा मी यावर टाकणार आहे। पुढे याला हलवून घ्यायचं आहे। याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, पूर्ण आपलं मिश्रण एकत्र येण्यासाठी अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घेतलेलं आहे मी 2 चमचा तेल। आता यामध्ये राई टाकायची आहे मस्त अशी। आता यामध्ये हे गरम तेल अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे। असं एकदम सर्रा असा आवाज आला पाहिजे, नंतर त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता वरतून थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका।